भाजप सरकारनं मागील 10 वर्षात देशभरातील जनतेला केवळ पोकळ आश्वासनं देण्याचं काम केलंय। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही खासदारांनी सोलापूरच्या जनतेची फसवणूक केली असल्याची टीका दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीपराव माने यांनी केली आहे। यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला खासदार म्हणून प्रणिती शिंदे या लोकसभेत जाणार असल्याचा विश्वासही दिलीप माने यांनी यावेळी व्यक्त केला। महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या दक्षिण विधानसभा मतदारसंघात गावभेटी दौऱ्यावर आहेत। त्यांच्या या प्रचार दौऱ्यात तिऱ्हे या गावात झालेल्या सभेवेळी माजी आमदार दिलीप माने यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला। यावेळी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, शिवसेना नेते प्रकाश वानकर, शालिवाहन माने, अमर पाटील, संजय पोळ, बाळासाहेब शेळके, प्रल्हाद काशीद, महिला आघाडीच्या नेत्या सुरेखा दादाराव पाटील, भारत जाधव, गोवर्धन जग आदी मान्यवर उपस्थित होते। या निवडणुकीत भाजपला धडा शिकवण्याची वेळ आली असून त्यांनी केलेल्या फसवणुकीचा बदला घ्यावा असं आवाहन यावेळी प्रणिती शिंदे यांनी मतदारांना केलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।